प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही 3, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही 4 आणि प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही 5. तुम्ही प्रभू रामचंद्राचं चरित्र पहा. का प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय? रामायणामधला एक गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी रस्त्याने जात असताना जनकपुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या विवाहाचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. दुसऱ्या दिवशी विवाह होणार, त्याच्या आदल्या दिवसाची रात्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राची पायाची सेवा करत होते. पण सेवा करत असताना लक्ष्मणजीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. काय लागल्या होत्या? धारा लागल्यानंतर प्रभू रामचंद्राला जाग आली आणि प्रश्न केला, ए लक्ष्मणा, ए दादा, काय झालं रडण्यासाठी, का रडतोस? त्यावेळेस जसं जसं प्रभू रामचंद्रजी विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढत होतं. काय नाही प्रभू, हे सांग ना लक्ष्मणा. आईची आठवण आली तुला? नाही. बाबाची आठवण आली? नाही. मग रडतो का? भरताची आठवण आली? अजिबात नाहीये. मग रडतो का? त्यावेळेस रडता रडता लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभूजी उद्या सीताई साहेबासोबत तुमचा विवाह होणार. 1, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. 2, सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. 3. प्रभू रामचंद्र सांगू लागले, हा लग्नाचा विधी तो होणारच आहे. मग ऐका ना प्रभू, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर या शरीरावर कोणाचा अधिकार होणार? सीताई साहेबाचा. कोणाचा? सीताई साहेबाचा. उद्या रात्री मी ठरवलं, काय म्हणले लक्ष्मणजी, उद्या रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा नाही करू शकणार. याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतंय म्हणून मला रडू येतंय. मला एवढंच सांगायचं कीर्तनातून. रामायण तुम्हाला ना मला सांगतं, एक भाऊ उद्यापासून आपल्या भावाची सेवा भेटत नाहीये म्हणून रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं? 1. आणि आज अर्ध्या एकरासाठी भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी घालणारे लक्ष्मण कुठं? 2. लक्ष देऊन ऐका. रामायण ही जी कथा आहे ती काही देवतेची कथा नाहीये, मंदिरातल्या देवतेची. प्रभू रामचंद्र